स्वाध्याय 14.3 अभ्यासणार आहोत. अत्यंत सोपा हा स्वाध्याय आहे. तो स्वाध्याय म्हणजे सरळ व्याजवर आधारित आहे. तर सरळ व्याजचे सूत्र आपल्याला सगळ्यांना पाठ झालेले असतील. त्यातील पहिला प्रश्न आहे, हरीने त्याचा मित्र अशोककडून 4,000 रुपये हे 2 वर्षासाठी कर्जाऊ घेतले. व्याजाचा दर साल दर शेकडा 10 असल्यास त्याला 2 वर्षानंतर अशोकला किती रक्कम परत करावी लागेल असा प्रश्न आलेला आहे. आता पहिल्यांदा आपण प्रश्न समजून घेऊया, नंतर सूत्र समजून घेऊया. तर बघा, हरीने जो आहे अशोककडून 4,000 रुपये घेतले. एखादी रक्कम घेतली किंवा दिली असं जेव्हा शब्द येतात ना, तेव्हा ती मुद्दल समजायची. आता किती वर्षासाठी बरं? तर 2 वर्षांसाठी. नंतर आहे व्याजाचा दर दिलेला आहे, तो 10 आहे. आता 2 वर्षानंतर हरीला जो आहे अशोकला रक्कम करावी लागेल. मग ती किती करावी लागेल असा प्रश्न आहे. मग आपण पहिल्यांदा जे आहे तर सूत्रामध्ये आपल्या किमती टाकून घेऊया. सूत्र सगळ्यांना माहिती आहे, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला दर गुणिला काळ छेदामध्ये 100. मग या ठिकाणी जे आहे आपल्याला सरळ व्याज काढायचं आहे पहिल्यांदा. तर आपण त्याला स आणि व्या म्हणून लिहू. संक्षिप्त रूपात लिहू. याला म लिहायचं असते, याला द लिहायचं असते आणि याला क लिहायचं असते आणि छेदामध्ये 100. आता आपल्या किमती टाकून घेऊया. अशोकनी हरीला किती रक्कम दिली तर 4,000, म्हणजे 4,000 मुद्दल दिलेली आहे. दर किती आहे? दर आहे 10% आणि काळ किती आहे तर 2 वर्ष. मग छेदामध्ये 100. तर आता जे आहे सरळ व्याज किती येईल ते आपण बघूया. तर गणित सोपं करण्यासाठी आपण काय करायचं असतं तर 0 कट करायचे असते. मग इथला 0 आणि इथला 0 आपण कट करू, म्हणजे इथे 1 उरला. आता या ठिकाणी जे आहे इथला 0 आणि 4,000 मधला 1 0 आपण कट करून घेऊया. म्हणजे 400 गुणिला 2 आपल्याकडे शिल्लक किमती आहेत. मग 400 गुणिला 2 जे आहे किती होतात बरं? तर 800 होतात, है ना. मग 800 ही किती आलेलं आहे? सरळ व्याज आलेलं आहे. आता आपल्याला फक्त प्रश्नामध्ये असं नाही विचारलेलं आहे की सरळ व्याज किती. आपल्याला विचारलं की 2 वर्षानंतर अशोकला किती रक्कम परत करावी लागेल. म्हणजेच अशोककडून हरीने किती रक्कम घेतली होती तर ती 4,000 घेतली होती. व्याज किती झालं? तर व्याज झालं 800. तर 4,000 अधिक 800 म्हणजे किती झाले एकूण रक्कम? तर 4,800 रुपये जे आहे हरीला अशोकला परत करावे लागेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी आपलं बरोबर आहे. इथे बघा, तुम्हाला गोंधळात सुद्धा टाकू शकतात. इथे 800ला लगेच तुम्ही गोल कराल, पण असं करू नका. समजून घेऊन जे आहे तुम्ही ऑप्शन निवडायचा. समजलं तुम्हाला? आता या ठिकाणी अजून एक गोष्ट सांगते तुम्हाला की एकूण रक्कम म्हणजे त्या रकमेला जे आहे रास असे म्हणतात. आता रास म्हणजेच काय तर मुद्दल अधिक व्याज म्हणजेच रास होय. समजलं तुम्हाला? दुसरा आहे, दरमहा 1 रुपयावर 2 पैसे या दराने 13,200 मुद्दलाचे 2 महिन्याचे सरळ व्याज काढा. तर अतिशय सोपा हा जे आहे गणित आहे. तर आपण सूत्र लिहून घेतलेलं आहे, सरळ व्याज बरोबर म गुणिला द गुणिला क छेदामध्ये 100. आता मुद्दल काय आहे? तर मुद्दल आहे 13,200. दर किती दिलेला आहे? तर दर दिलेला आहे पैशांमध्ये. मग तो आपल्याला पैशांमध्येच घ्यायचा आहे. 2% दिलेला आहे. आणि कालावधी किती आहे? तर कालावधी आहे 2 महिने दिलेले आहे. आता या ठिकाणी आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे, तुम्ही इयत्ता 5वी मध्ये आहे. खूप मोठे मोठे उदाहरण आहेत, हे समजण्यास फार कठीण असतात. परंतु जे आहे आता या ठिकाणी तुम्हाला समजून घ्यायचं आहे. इथे दर आपण पाहिलेल्या उदाहरणामध्ये जे आहे दर रुपयांमध्ये दिले असतो. इथे दिलेला आहे तो पैशांमध्ये. त्यामुळे जे आहे आपल्याला इथे 2 महिन्याचे 2 महिनेच ठेवायचे आहेत. 100 गुणिला 12 करायचं नाही. अनेक उदाहरणांमध्ये सांगितलं असेल की जेव्हा महिने हा शब्द येतो तेव्हा 100 गुणिला 12 करायचं. दिवस हा शब्द जेव्हा येतो तेव्हा
100 गुणिले 365 करायचे. परंतु इथे जे आहे दर हा पैशांमध्ये दिलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला काहीही रूपांतर करण्याची गरज नाही. मग आपण जे आहे उदाहरण सोडूया. आता उदाहरण सोपं करण्यासाठी 0 0 कट करून घ्यायचे आणि सरळ जे आहे यांचं काय करायचं आहे, आपल्याला गुणाकार करायचा आहे. तर या ठिकाणी 132 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजेच 132 गुणिले 4. तर 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12, 12शी 2 हातचाला 1 आणि 4 1 4 आणि 528 जे आहे आपलं सरळ व्याज आलेलं आहे, जे की पर्याय क्रमांक डी हा आपला बरोबर आहे. तर बघा मित्रांनो, तिसरा प्रश्न आहे, रामने घनश्यामकडून दरसाल दर शेकडा 8% दराने 550 रुपये सरळ व्याजाने कर्जाऊ घेतले. म्हणजे मुद्दल झाली 550 रुपये, दर झाला 8%. त्याने 6 महिन्यानंतर सर्व रक्कम परत केली. कालावधी किती होता, तर 6 महिने. तर रामने किती रक्कम परत केली, म्हणजे मुद्दल आणि आलेलं सरळ व्याज एकत्र करायचं. तर ती रक्कम रामने किती परत केली ते आपल्याला शोधायचं आहे. मग सरळ व्याज काढायचं आहे आपल्याला. त्यासाठी जे आहे 550 रुपये मुद्दल या ठिकाणी लिहावं लागेल. मग आपण 550 लिहूया. गुणाकारामध्ये दर आहे 8%, 8/100 आणि काळ आहे 6 महिने. तर बघा इथे 6 महिने असल्यामुळे जे आहे आपल्याला काय करावं लागेल, 100 गुणिले 12 करावं लागेल. कारण की इथे दर जो आहे आत्ता रुपयांमध्ये दिलेला आहे, तिथे पैशांमध्ये होता दुसऱ्या उदाहरणामध्ये. हा फरक आपल्याला समजून घ्यावा लागेल. भाग देऊया. तर बघा 6 ने 12ला भाग जातो, म्हणून 6 1 6, 6 2 12. आता या 2नी 8ला भाग जातो, म्हणून 2 1 2 आणि 2 4 8 किंवा बेचूक 8 असं होईल. नंतर या 4नी 100ला भाग जातो का, तर हो. तर 4 1 4 आणि इथे भाग जातो तो म्हणजे 25चा, कारण की 25 चूक किती होतात, 100. म्हणून या ठिकाणी 4 असल्यामुळे आपण 25 या ठिकाणी लिहिले. समजलं तुम्हाला. आता या 25ने जे आहे 550ला भाग जातो का, तर हो जातो, कारण की 25च्या पाडामध्ये 50 आहे. 25 1 25. आता या ठिकाणी पहिल्यांदा आपण यातले 50 घेऊ. तर 25 2 50 आणि परत जे आहे बाकी किती उरला, तर बाकी उरला 5 आणि हा 0 बरोबर 50. तर 25 2 50 म्हणजे सरळ व्याज आपलं किती आलेलं आहे, तर सरळ व्याज आलेलं आहे 22 रुपये. किती आलेलं आहे, 22 रुपये. मग आता आपली जी आहे मुद्दल किती होती, मुद्दल होती 550 रुपये. सरळ व्याज किती आलेलं आहे, सरळ व्याज आलेलं आहे 22 रुपये. म्हणजेच आपल्याला किती रुपये द्यावे लागतील, तर 572 रुपये द्यावे लागतील. आपल्या पर्यायामध्ये आहेत का ते, तर हो आहे. पर्याय क्रमांक सी. समजलं तुम्हाला. प्रश्न चौथा आहे, एक रक्कम 16 वर्षात सरळ व्याजाने दुप्पट होते, तर वार्षिक दर असेल. तर या ठिकाणी वार्षिक दर दिलेले आहेत, आपल्याला तो शोधायचा आहे. आता ती रक्कम कोणती आहे हे आपल्याला माहिती नाही आहे. मग आता कसं करायचं, तर पहिल्यांदा जे आहे जे दिलं असेल ते आपल्या सूत्रामध्ये टाकून घ्यायचं. उत्तर येते का ते आपण बघूया, प्रयत्न करूया. तर सरळ व्याज किती आहे माहीत नाही, म्हणून तो जो आहे आपण सव्या लिहूया, सरळ व्याज. मुद्दल किती आहे ती माहिती नाही म्हणून जे आहे x लिहूया. आता जो आहे आपल्याला दर काढायचा आहे आणि काळ दिलेला आहे तो म्हणजे 16 वर्ष आणि छेदामध्ये 100. तर आपण जे आहे सरळ व्याज, मुद्दल, दर किंवा काळ याच्यापैकी एखादी गोष्ट दिलेली नसेल तर ती सहज काढता येते. परंतु जर या ठिकाणी 3 गोष्टी दिलेल्या नाही आणि एकच गोष्ट दिलेली आहे, मग आता कसं काढायचं, तर ते प्रयत्न करूया. तर सरळ व्याज गुणेला दर काढायचा आहे, त्याच्यामुळे दरला आपण डावीकडे घेऊन जाऊ आणि सरळ व्याज गुणेला 100 करणार आहोत. आणि छेदामध्ये जे आहे तर x गुणेला 16 होतील. मग आता आपल्याला काय माहिती नाही आहे, तर x माहिती नाही आहे, व्याज माहिती नाही आहे. 100/16 आपल्याकडे आलेला आहे, तर त्यानुसार दर काढता येतो का तो बघूया. तर 100ला आणि 16ला जे आहे एका संख्येने भाग जातो, ते म्हणजे काय, तर 4 चूक 16 आणि 4ने जे 100ला भाग दिला तर ती येते 25. म्हणजे 25/4 आपल्याकडे उत्तर आलेलं आहे.
दर तो आलेला आहे. तो दर इथे आहे का? तर नाही. मग आता काय करायचं? तर 25ला 4ने जे आहे भाग देऊन द्यायचा. तर 4 सखम 24चा भाग जाईल 4 आणि इथे 1 बाकी राहिला. तर आता असा पर्याय असलेला आहे का कुठे? तर बघा 4ने पूर्ण भाग गेलेला आहे म्हणून त्या अंकाला पूर्णांकात ठेवलेला आहे आणि 1 जो आहे बाकी उरलेला तो अंशात ठेवलेला आहे आणि ज्या संख्येने आपण भाग देतो ते छेदस्थानी ठेवायचं असतं. त्याच्यामुळे जे आहे हा पर्याय बी पर्याय जो आहे तो अगदी योग्य आहे. म्हणजे आपण प्रयत्न केलेला तो चुकलेला नाही आहे. त्याच्यामुळे जे आहे प्रयत्न करणं योग्य की अयोग्य? योग्य ना? तर आपण जे आहे आपल्या सूत्रावर विश्वास ठेवून जे आहे तर योग्य पर्याय निवडलेला आहे. याच्यासाठी अनेक ट्रिक्स आहेत, परंतु या पद्धतीनं काढलं तर तुम्हाला ते उत्तर सोपं जातं. समजलं? प्रश्न आहे दसा दशे म्हणजे दरसाल दर शेकडा 18% सरळ व्याजाने 10,000 रुपये गुंतवले. दर महिन्याला किती व्याज मिळेल असा प्रश्न आहे आणि पर्याय दिलेले आहे इथे. तर सर्वांना सूत्र माहिती झालेलं आहे. म गुणेला द गुणेला क छेदामध्ये 100. तर सरळ व्याज आपल्याला काढायचं आहे. तर आपण किमती टाकून घेऊया. मुद्दल किती आहे? 10,000. मग 10,000 आपण लिहायचे आहे. गुणेला दर किती आहे? दर दिलेला आहे 18%. मग 18 छेदामध्ये 100 लिहायचे आणि गुणेला दर महिन्याला. आता दर महिना म्हणजे प्रत्येक महिना. तर एका महिन्याचा आपल्याला काढायचं आहे. म्हणजे आपण एका महिन्याचं पहिल्यांदा काढूया. त्यांनी जर म्हटलं असतं 12 महिन्यांची किती तर मग आपण इथे 12 लिहिली असते. परंतु दर महिन्याला म्हणजे एका महिन्याला किती मिळेल असं विचारलेलं आहे. आता महिना हा शब्द आल्यामुळे जे आहे आपण इथे 12 लिहिणार आहोत आहे ना. 12ने भाग देणार आहोत. मग आपण भाग देऊया. गणित सोपं करण्यासाठी आपण 0 0 कट करूया. 2 0 कट करणार आहोत. मग इथे राहिले 100. इथे आहे 18 आणि इथे 1. 1चं काही इथे विशेष महत्त्व नाही. तर बघा आता इथे जे आहे या 18ला आणि 12ला समान संख्येने भाग द्यायचा आहे. तर अशी संख्या कोणती आहे बरं? तर ती आहे 3. 3 सख 18 आणि 3 चूक 12. आता इथे आला आहे 4 हा अंक. म्हणजेच 100 भागीला 4 इथे येणार आहे. तर आता जे आहे 4 एक 4 आणि 4ने 100ला कितीने भाग जातो? तर 25ने भाग जातो. तर आता आपल्याजवळ काय काय उरलेलं आहे? तर 25 गुणेला 6 उरलेला आहे आणि 25 गुणेला 6 म्हणजे सरळ व्याज आपलं किती येणार आहे? तर सरळ व्याज येणार आहे 150. 25 सख किती होता? 150. म्हणजे आपला पर्याय जो आहे सी बरोबर आहे. समजलं तुम्हाला? आता जे आहे तर अशा पद्धतीनं महिने असले तर आपल्याला छेदामध्ये 12 लिहायचं आहे. हे 2 उदाहरणावरून तुम्हाला समजलं असेल. प्रश्न आहे 1,000 रुपयांवर दरसाल दर शेकडा 5% दराने 292 दिवसांचे सरळ व्याज किती रुपये होईल? तर आपल्याला सगळ्यांना जे आहे सूत्र माहिती आहे. सरळ व्याज बरोबर म गुणेला द गुणेला क. आता काळ कशामध्ये दिलेला आहे बरं? तर काळ दिलेला आहे आपल्याला दिवसांमध्ये. मग आता आपल्याला 100 गुणेला किती दिवस करावे लागतील? तर 100 गुणेला 1 वर्षामध्ये किती दिवस असतात? 365 दिवस. त्याच्यामुळे आपल्याला 365 करावं लागेल. ते कसं ते समजून घेऊया. पहिल्यांदा मुद्दल किती आहे? मुद्दल सगळ्यांना समजली असेल 1,000 रुपये म्हणून ती लिहून घेऊया. दर किती आहे? दर आहे 5%. किती दिवसांसाठी? 292 दिवसांसाठी. मग 292 छेदामध्ये जे आहे 100 आणि 365 दिवसांचं 1 वर्ष असतं. इथे दिवस हा शब्द आलेला आहे. त्याच्यामुळे 100 गुणेला 365 आपण लिहिणार आहोत. आता जे आहे आपल्याला भाग द्यायचा आहे. तर भाग जे आहे तुम्ही सहज रूप देण्यासाठी आपण काय करूया? तर इथे 0 0 कट करून घेऊया. म्हणजे इथे जे आहे 2 0 कट झाले. इथे 10च राहिलेले आहे. आता या 5ने जे आहे 365ला भाग देऊ. जो आहे तो 73चा भाग जाईल. इथल्या इथे समजत नाही तर आपल्याला काय करायचं आहे? तर साईडला जे आहे साईडला करायचं आहे किंवा दुसरा पेपर घ्यायचा आहे. तर 365 भागीला 5 करायचे आहे. मग 5 सकम 30, 5 7 35. इथे 1 बाकी राहिला
आणि हा 5 खाली ओढला तर 5 त्रिक 15 म्हणजे 73चा भाग गेलेला आहे. आता या 73नी जे आहे तर 292ला आपल्याला भाग द्यायचे आहे. तर बघा तर कसं देणार, तर 3चा आपल्याला थोडासा मदत घ्यावी लागेल. 3च्या पाड्यामध्ये जो आहे किती नंबरवर जे आहे 2 अंक येतो ते आपल्याला बघायचं आहे. 3 1 3 3 2 7 3 3 9 3 चूक 12. मग 4 गुणाकार करून बघूया का, तर 73 गुणिले 4 292 येते का, तर ते बघायचं आहे आपल्याला. तर 4 त्रिक 12 12शी 2 हातचाला 1 आणि 7 चूक 28 28 आणि 1 29. तर हो 292 आलं ना उत्तर. म्हणजे 73चा जर आपण भाग दिला 73 1 73 केलं तर इथे 4चा भाग जाईल. म्हणजेच आपल्याकडे काय काय शिल्लक राहिलेलं आहे, तर शिल्लक राहिलेले आहे 10 आणि गुणिले 4. तर आपलं सरळ व्याज जे आहे ते किती आलेलं आहे, 40 रुपये आलेलं आहे, जो की पर्याय क्रमांक डी आपला योग्य असेल. समजलं तुम्हाला? आठवा प्रश्न आहे 5,000 रुपयांवरील दरसाल 8% दराने 3.5 वर्षाचे सरळ व्याज आणि 4,000 वरील दरसाल 4.5% दराने 8 वर्षाचे सरळ व्याज यामध्ये किती फरक आहे तो आपल्याला शोधायचा आहे. सगळ्यांना सरळ व्याज काढण्याचं सूत्र माहिती झालेलं आहे. म गुणिले द गुणिले क छेदामध्ये 100. मग आपण जे आहे तर इथे 2 उदाहरणं दिलेले आहेत, त्याच्यामुळे जे आहे आपण 2 उदाहरणात ते जे आहे किमती टाकून घेऊया. पहिलं उदाहरण आहे 5,000 मुद्दल आहे, मग त्या ठिकाणी मच्या ठिकाणी लिहिली दर आहे 8% आणि वर्ष आहे, कालावधी आहे 3.5 वर्ष. मग असं लिहायचं का, तर बघा या ठिकाणी जे आहे 3 पूर्णांक आहेत आणि 2 जो आहे छेद आहे, म्हणजे यांचा गुणाकार करायचा. 3 2 6 6 आणि 1 7 7 छेदामध्ये 2 म्हणजेच 3.5 हे उत्तर तुमचं येणार आहे. 3.5 म्हणजे तुम्ही डायरेक्ट 3.5 असं लिहिलं तरी चालेल, पण तो पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा व्यवहारी अपूर्णांक करून भागाकार दिला तर तुमचं उत्तर जे आहे हे येणार आहे, म्हणजे 3.5 येणार आहे. तर हे आपण केलेलं आहे. आपण पहिलं उदाहरण सोडून घेऊया. मग सोपं करण्यासाठी उदाहरण 0 0 कट करणार आहोत. म्हणजे आपल्याजवळ किती शिल्लक राहिलेले आहे, 50 गुणिले 8 गुणिले 3.5 म्हणजेच 3.5. तर इथे जे आहे आपण गुणाकार करणार आहोत पहिल्यांदा. तर 5 8 40. तर इथे 40 लिहिणार आहोत आणि हा 0 जसंच्या तसा. मग परत जे आहे 3.5 गुणाकार करायचा. मग 400 गुणिले 3.5 करायचं आहे. तर आपण जे आहे काय करूया, थोडं उलटं करूया. तर बघा आपल्याला दशांश आहे म्हणून जे आहे आता हे 0 0 म्हणजे काय हे तुम्हाला मी नंतर सांगेल. पहिल्यांदा या 4चा आणि 35चा गुणाकार करूया. तर 0 आपण बाजूला लिहून घेऊया. असे 2 0 आहे तिथे म्हणून 2 0 बाजूला लिहून घेऊया, म्हणजे उत्तरात लिहून घेऊया. तर 4 5 20 20शी 0 हातच्याले 2 4 त्रिक 12 12 आणि 2 किती होतात, तर 12 आणि 2 होतात 14. मग दशांश चिन्ह किती घराच्या आधी आहे, तर एका घराच्या आधी आहे. म्हणजे आपण एका घराच्या आधी दशांश चिन्ह द्यायचं, म्हणजे सरळ व्याज जे आहे आपल्याकडे 1400 एवढं आलेलं आहे. आता दुसरं उदाहरण सोडूया. तर 4,000 मुद्दल आहे आपली, म्हणून मुद्दलाच्या जागी ठेवली. दर दिलेला आहे 4.5% म्हणजे 4.5 एवढा लिहायचा आणि वर्ष दिलेलं आहे, कालावधी दिलेला 8, छेदामध्ये लिहायचं आहे आपण 100. इथे SI लिहिलं तरी चालेल, सरळ व्याज लिहिलं तरी चालेल. मग सोपं करण्यासाठी जे आहे आपण 0 0 कट करून घेऊया. नंतर इथे जे आहे सरळ व्याज येणार आहे 40 गुणिले 4.5 गुणिले 8. तर यांचा करायचा आहे आपल्याला गुणाकार. मग परत जे आहे आपण काय करू, सोपं करण्यासाठी काय करूया, तर इथे काय करायचं आहे गुणाकार आपल्याला 4.5 गुणिले 40. मग 0 आपण जे आहे उत्तरात लिहून घेऊया. 1 0 असल्यामुळे उत्तरात लिहून घेऊया. मग यांचा करूया गुणाकार. 4 5 20 20शी 2 हातच्या 20शी 0 आणि हातच्याले 2 4 चूक 16 16 17 18. या ठिकाणी जे आहे 1800 उत्तर आलेलं आहे, म्हणजे इथे 180 होईल. इथे दशांश चिन्ह एक घराच्या आधी आहे, तर इथे जे आहे आपण हे दिलं. आता करायचं आहे आपल्याला 8शी गुणाकार. मग
8 शून्य शून्य, 8 आठी 64, 64 4 हातच्याले 6, 8 एक 8, 8 आणि 6 किती होतात तर 14. आता इथे जे आहे 1440 उत्तर त्या ठिकाणी जे आहे आपण आडवा गुणाकार करून बघूया. तर बघा 8 पंचे 40, 40 शून्य हातच्याले 4 आणि 8 चूक 32, 32 आणि 4 होतील 36. तर आता जे आहे दशांश चिन्ह एक घराच्या आधी आहे त्याच्यामुळे आपण दशांश चिन्ह देणार आहोत. म्हणजेच या ठिकाणी जे आहे 36 गुणिले 40 हे उरलेलं आहे. आता जे आहे आपल्याला 36 आणि 40चा गुणाकार करायचा आहे. मग जे आहे आपण हे शून्य जे आहे उत्तरात लिहून घेऊया आणि या 4ने जे आहे या 36ला गुणाकार करूया. तर 6 चूक 24, 24 4 हातच्याले 2 आणि 4 त्रिक 12, 12 आणि 2 जो आहे 14 होतात. म्हणजे 1440 जे आहे दुसऱ्या याचं उत्तर आलेलं आहे. तर आपल्याला यातील फरक विचारलेला आहे आणि आता आपल्याला कळलं असेल फरक या शब्दाचा अर्थ काय. तर इथे 2 कंडिशन दिलेल्या आहेत. 2 सरळ व्याजांमधील फरक विचारलेला आहे. तर आता 1440 वजा 1400 जर केलं आपण तर उत्तर काय येणार आहे. उत्तर आपला येणार आहे 40. म्हणजेच बी पर्याय जो आहे तो आपला योग्य ठरणार आहे. ही पद्धतीने आपण उत्तर काढलं तेव्हा एका ठिकाणी 1400 आलेलं आहे आणि दुसऱ्याचं सरळ व्याज जे आहे 1440 आलेलं आहे. म्हणून त्यातील फरक जो आहे तो 40 असेल. पर्याय क्रमांक बी आपला बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे अमरने 5% व्याजाच्या दराने 800 रुपये उधार घेतले. आता 3.1/2 म्हणजे तुम्हाला समजलं असेल 3 आणि अर्धा आहे म्हणजेच 3.5 आपल्याला लिहायचं आहे. वर्षांनी म्हणजे 3.5 वर्षांनी त्याला भरावी लागणारी रक्कम असेल. आता रक्कम म्हणजे काय तर मुद्दल आणि येणारं व्याज ही पूर्ण रक्कम आहे. मग आपण जे आहे सूत्र लिहून घेऊया. सरळ व्याज बरोबर किंवा SI बरोबर PRT किंवा मदक म गुणेला द गुणेला क छेदामध्ये 100. ज्या मुलांना इंग्लिशची सवय असते त्यांना SI बरोबर PRT छेदामध्ये 100 हे सूत्र लिहिलं तरी चालेल. नंतर जे आहे मुद्दल किती आहे 800 रुपये म्हणजेच आपण 800 लिहून घेणार आहोत. दर किती आहे तर दर आहे 5%. काळ किती आहे काळ आहे आपल्याला 3.5 3.5 आणि छेदामध्ये 100. तर 100 एक 100 आणि 100 आठी जो आहे 800 होणार. तर इथले जे आहे आपण 2 शून्य काढले आणि इथले 2 शून्य काढले तर इथे 8च उरले. त्याच्यामुळे आपण इथच्या डोक्यावर 8 दिले नाही. आता 5 गुणेला 3.5 हे उरलेलं आहे. तर इथे सुटसुटीत येण्यासाठी आपण खाली लिहूया. तर बघा पहिल्यांदा यांचा गुणाकार करूया. 5 5 25, 25 5 हातच्याले 2 आणि 5 त्रिक 15, 16 17. तर या ठिकाणी 17.5 येणार कारण की एका घराच्या आधी जे आहे दशांश चिन्ह असल्यामुळे आपल्या येणाऱ्या उत्तरात सुद्धा आपल्याला दशांश चिन्ह जे आहे एका घराच्या आधीच द्यावं लागतं. मग परत जे आहे इथे 8. तर आपण आता गुणाकार करूया. 8 पंच 40, 40 शून्य हातच्याले 4, 7 8 56, 56 आणि 4 जे आहे 60 होतात. म्हणून परत 0 आणि इथे 6, 8 एक 8, 8 आणि 6 14. तर या ठिकाणी जे आहे आपल्याकडे जे आहे दशांश चिन्ह एक घराच्या आधी म्हणजेच 140 रुपये एवढं सरळ व्याज आलेलं आहे. आणि आता एकूण रक्कम म्हणजेच काय तर मुद्दल अधिक सरळ व्याज बरोबर रक्कम किंवा रास. मुद्दल किती आहे मुद्दल आहे 800 रुपये. व्याज किती आलेलं आहे व्याज आहे 140 रुपये. म्हणजेच आपल्याला 940 रुपये एवढे रक्कम परत करावे लागेल जी की ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर बरोबर असेल. अशा प्रकारे आपण स्वाध्याय 14.3 अभ्यासलेला आहे. जर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. त्याचप्रमाणे जे आहे प्रत्येक उदाहरण सोडवण्याच्या आधी तुम्हाला सूत्र दिले जाते. त्या सूत्रामध्ये त्या किमती कशा भरायच्या ते सुद्धा समजावून सांगितलेलं आहे. पहिल्यांदा तुम्ही जे आहे त्या सूत्रानुसार त्या किमती टाकून जे आहे उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुमचा सराव जो आहे तो चांगल्या पद्धतीने होईल. आणि नंतर जे आहे सोडवलेलं उदाहरण
जे आहे आपलं अचूक आहे की नाही त्यासाठी तो व्हिडिओ पहा किंवा ते उदाहरण बघा. तुम्ही सराव करणे फार महत्त्वाचं आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. धन्यवाद.